मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा, पोलीस भरती संदर्भात आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत, जी नवीन पोलीस भरती 2026 आणि 27 मध्ये सुरू होणार आहे त्याबाबत. तर बघा, नवीन भरती किती जागांसाठी निघणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कधीपर्यंत निघणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहे, फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर भरपूर विद्यार्थी विचारत होते, सर नवीन भरती कधी सुरू होणार आहे. कारण बघा, महत्त्वाचं म्हणजे चालू जो पोलीस भरतीची प्रोसेस पार पडलेली आहे, आता नवीन भरतीची प्रतीक्षा विद्यार्थी करताय. तर सगळ्यांना हेच मी सांगणार आहे की नवीन भरती कधी निघेल, फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल, किती जागांसाठी होईल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, तुम्ही या ठिकाणी समोर पाहू शकतात, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड लेखी परीक्षेस पात्रता व गुणांकन यादी. ठीक आहे, हा तपशील आहे. आता महत्त्वाचं म्हणजे नवीन भरतीबाबत मी तुम्हाला अपडेट देतो. आता जी काही सध्या भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी, जे विद्यार्थी तयारी करताय त्यांच्यासाठी बघा, जी काही भरती नुकतीच पार पडलेली आहे ही महत्त्वाचं म्हणजे 15,000 जागांसाठी भरती होती, 15 ते 16,000 जागांसाठी. आणि याच्यामध्ये जागा होत्या मुंबईसाठी 3,500. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबईला 1,000 जागांची वाढ करण्यात आलेली आहे. अगोदर 2500 जागा होत्या, आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, पॉईंट असा आहे की आता भरती सगळ्या ठिकाणी राज्यभरामध्ये पार पडलेली आहे. काही ठिकाणाचा निकाल जाहीर व्हायचा बाकी आहे. त्याच्यानंतर निकाल जाहीर झाला की विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लागल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एक अपडेट अशी होती की निकाल लागल्यानंतर मग विद्यार्थी जातील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मग त्याच्यानंतर मेडिकल आणि मग होईल तुमचं पोलिसांचं ट्रेनिंग. ठीक आहे, तर चांगली गोष्ट आहे, तुमच्यासाठी तुमचं ट्रेनिंग सुरू होईल. आता पॉईंट असा आहे की नवीन भरती कधी निघेल सर आम्हाला तुम्ही सांगा. आता भरपूर विद्यार्थी, काही जुने विद्यार्थी आहे, काही नवीन विद्यार्थी असतील, 12वी नुकतीच पास झालेले, काही जुने विद्यार्थी आहे, विद्यार्थी विचारताय, काही 1-1, 2-2 मार्कांनी गेलेले, सर नवीन भरती कधी निघेल. तर पोलिसांचं जे काही बळ आहे, तर नवीन पोलिसांचा या ठिकाणी आता विस्तार करण्यात आलेला आहे. म्हणजे पोलीस दलामध्ये जो काही या ठिकाणी पोलिसांचा आराखडा असतो, आता आराखडा म्हणजे कसं की समजा एखादं या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल तर त्या ठिकाणी किती पोलिस ठेवायचे, हवालदार किती ठेवायचे, अंमलदार, त्याच्यानंतर अधिकारी किती ठेवायचे आणि ते लोकसंख्येवरती डिपेंड करतं. समजा 1000 लोकांच्या मागं किंवा 2000च्या मागं एक पोलीस पाहिजे किंवा किती पाहिजे, किंवा 2 पाहिजे, 4 पाहिजे का 5 पाहिजे, असं या ठिकाणी याच्यामध्ये आराखडा असतो. म्हणजे लोकसंख्येनुसार, आता जी काही लोकसंख्या आहे तर त्याच्यानुसार किती पोलीस पाहिजे, किती कर्मचारी, किती अधिकारी पाहिजे, नवीन पोलीस स्टेशन कुठं पाहिजे, काय पाहिजे, त्याचं नवीन आता आराखडा काही ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं, नवीन या ठिकाणी जागांची वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे जी काही नवीन भरती आहे ती लवकरच निघणार आहे. तर ती कधीपर्यंत निघेल त्या संदर्भात तुम्ही आम्हाला अपडेट द्या, असं विद्यार्थ्यांची मागणी. तर बघा, या ठिकाणी ही जी भरती आहे सध्या सुरू असलेली 15,000 जागांसाठी, याची अजून काहीतरी प्रोसेस बाकी आहे आणि त्याच्यामुळं या भरतीला अजून 3 ते 4 महिन्यांचा या ठिकाणी कालावधी लागणार आहे. म्हणजे कसा ते मी तुम्हाला सांगतो. काही ठिकाणाचा कट ऑफ लागलेला आहे, मेरिट लागलं, कोण कोण पोलीस झालं ते समजलेलं आहे. परंतु पॉईंट असा आहे की त्यांना आता बोलवतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. मग काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातील, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होईल. या प्रोसेसला जवळपास 1-1.5 महिना लागू शकतो, कारण काही ठिकाणाचं अजून फायनल मेरिट बाकी लागायचं. ठीक आहे, मग फायनल मेरिट लागायला पण अजून टाईम लागेल. समजा 1.5-2 महिने ही प्रोसेसला लागेल. मेरिट लागून विद्यार्थी डॉक्युमेंटला जातील, त्याच्यानंतर या ठिकाणी मेडिकल होईल, त्याच्यानंतर ते ट्रेनिंगला जातील. अजून 3-4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तर नवीन भरती जी काही आहे तर ती 15 ते 20,000 जागांसाठी सुरू होणार आहे. आणि ती कधी सुरू होईल तर बघा, त्याची तयारी तुम्हाला आतापासूनच सुरू ठेवायची आहे. नाहीतर भरती निघेल आणि मग मी तेव्हा ग्राउंडची प्रॅक्टिस करेल आणि मग अभ्यास करेल. सगळ्यांना एकच पर्याय देतो की आतापासूनच अभ्यासाची तयारी करा, ग्राउंडची प्रॅक्टिस करा. नवीन भरती दिवाळीच्या जवळपास सुरू होणार आहे. कारण लक्षात घ्या की जी काही भरती आहे ती दिवाळीच्या नंतरच आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे. कारण आता सध्या भरती सुरू आहे, मग विद्यार्थीचं मेरिट लागल, मग विद्यार्थी ट्रेनिंगला जातील, काहींचं या ठिकाणी डॉक्युमेंट
व्हेरिफिकेशन सगळ्या प्रोसेस असतात. मग त्याच्यामध्ये कार्ड या ठिकाणी तुम्हाला वेळ लागणार आहे. तर नवीन भरती दिवाळीनंतरच सुरू होईल. फॉर्म भरायला पण दिवाळीनंतरच सुरुवात होणार आहे, कारण मागची भरतीसुद्धा त्याच पद्धतीने पार पडलेली आहे. पावसाळ्यामध्ये भरती होत नाही आहे तेवढं तर तुम्हाला कळतं. त्याच्यामुळं नवीन भरती दिवाळीच्या नंतर या ठिकाणी जाहिरात येणार आहे. 15 ते 20 हजार जागांसाठी येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये यावर्षी जागा सावट्या राहणार आहे. भरपूर जागा असणार आहे. दिवाळीनंतर फॉर्म भरायला पण सुरुवात होणार आहे. तर आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. सगळ्यांना गुड न्यूज आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा. जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर मग तुमचं ग्राउंड होईल. सगळ्यांनी जास्तीत जास्त तयारी करा. ज्यांच्याकडनं या भरतीमध्ये चुका झाल्या त्या चुका करू नका. चांगले मार्क मिळवा, अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. कारण तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर इतर मुलांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती त्याच्यानंतर मुंबईचा कट ऑफ, समोरच्या नोकरी संदर्भात सर्व अपडेटी पाहायच्या असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट तुम्हाला या ठिकाणी देत असतो. तर या ठिकाणी तोपर्यंत या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.